नमस्कार मंडळी, मी भरत विजय चव्हाण तुम्हा सगळ्यांचं स्वागत करत आहे. मंडळी, दहीहंडी हा महाराष्ट्रातला एक खरंच खूप मोठा सण आहे आणि या सणाचा फायदा घेण्याचा प्रयत्न अनेक राजकीय पक्ष करत असतात. त्यांच्यात ते कॉम्पिटिशनच सुरू असते. म्हणजे 9-10 थर लावा, मग हार्ड कॅश मध्ये जी काही रक्कम देण्याचा प्रयत्न असतो तो समजा एका पक्षाने 10 लाख केला तर दुसरा पक्ष 12 लाख, तिसरा 15 लाख, चौथा 20 लाख, पाचवा 25 लाख. आमच्या लहानपणी फार तर मोजून 3-4 पक्ष असतील. आता त्या पक्षांमध्ये पण विभाजन होऊन जवळजवळ 10-12 पक्ष आता महाराष्ट्रात असतील, देव जाणे किती पक्ष आहेत ते. आणि त्यात कळत नाही की नक्की आपण कोणाच्या कॅम्पेनमध्ये गेलोय ते. कारण याच माणसाच्या मागच्या वर्षी याच माणसाच्या या दहीहंडीच्या उत्सवात आपण दुसऱ्या पक्षासाठी गेलो होतो प्रमोशन करायला आणि आता तिसऱ्या पक्षासाठी चालूय. असं कलाकारांचं सुद्धा होत असेल जेव्हा ते असं जात असतील दहीहंडीच्या कार्यक्रमात तेव्हा. सो असाच कार्यक्रमाचं एक कॉम्पिटिशन चालू असते. राजकीय पक्ष त्याचा खूप फायदा घेण्याचा प्रयत्न करतात. म्हणजे मी मगाशी म्हटल्याप्रमाणे की जास्तीत जास्त थर लावा किंवा रोख रक्कम जी काही तुम्हाला मिळते त्यात तुम्हाला त्या सणामध्ये बॉलिवूड सेलिब्रिटीज मिळतात ज्यांच्यावर तर भरपूर पैसा ओतला जातो. त्यानंतर मराठी सेलिब्रिटीज मिळतात जे आय थिंक 1/3 मध्ये पण येत नसतील कदाचित. हे आपलं दुर्दैव आहे की महाराष्ट्रात असून मराठी कलाकारांना बॉलिवूडपेक्षा कमी मानधन अशा सणांमध्ये मिळत असेल. त्यानंतर रात्री नाचण्याचे कार्यक्रम असतात. सो त्यांना पण आय थिंक कदाचित काही वेळेला असं सुद्धा होत असेल की हे जे रात्रीचे कार्यक्रम असतात त्याचं मानधन मराठी कलाकारांपेक्षा सुद्धा जास्त असू शकतं. बाबा काय माहिती नाही हल्ली ओव्हरऑल काय महाराष्ट्राचं चाललंय ते. सो सध्या 3-4 दिवस झाले एक सोशल मीडियावर एक क्लिप व्हायरल होते. ती क्लिप आहे अमरावती मधली आणि माजी आमदार खासदार आत्ता सध्या त्या बीजेपी मध्ये आहेत. उद्याचं माहिती नाही, आत्ताचं सध्याचं बोलू. बट नवनीत राणा, श्रीमती नवनीत राणा यांची ती क्लिप आहे आणि त्यांच्याबरोबर आहेत आपले सिद्धार्थ जाधव सर. आणि सिद्धार्थ जाधव सरांनी एक तीर में 2 निशान असे या क्लिपमध्ये त्यांनी साध्य केलेलं आहे. ते कुठल्या पद्धतीने सांगतो. त्यांच्या पुढच्या पिक्चरचं जे नाव आहे, आगामी सिनेमाचं जे नाव आहे ते आहे आतली बातमी फुटली. आणि त्यांच्या आधीच्या सिनेमाचा जो एक यशस्वी सिनेमा होता तसं बघायला गेलं तर खरं तो जास्त डिझर्व करत होता बॉक्स ऑफिस कलेक्शन वाईज. पण बॉक्स ऑफिसवर क्लॅश झाल्यामुळे आय थिंक तो असेल का गुलकंद असेल, या दोन्ही सिनेमांनी एकमेकांचं मार्केट खाल्लं. सो आता थांबायचं नाहीचं प्रमोशन पण त्यांनी केलं आणि आतली बातमी फुटली याचं सुद्धा प्रमोशन त्यांनी केलं. कसं ते सांगतो. आता दोघे एका मंचावर आहेत, नवनीत राणा ताई आणि सिद्धार्थ सर. जेव्हा आधी त्यांनी सांगितलं की आपण आपल्या मराठी कलाकारांना सपोर्ट करायलाच हवा, आपल्या मराठी कलाकाराच्या पुढच्या सिनेमाचं नाव काय आहे, आतली बातमी फुटली, तेव्हा सिद्धार्थ सर अगदी असे होते. ज्या क्षणाला नवनीत ताई यांनी सांगितलं की आपण एकमेकांबरोबर नीट राहिलं पाहिजे, बट काही मुंबईतले असे नेते आहेत जे भाषेच्या आधारावर विभागणी करतायत. जे काय त्यांचं ते वाक्य असेल ते, मी काय अगदी शब्दांशब्दो काय आता ते वाक्य फॉलो नाही करत आहे. त्या क्षणाला आता थांबायचं नाही याच्या मामा असं करत जे काही सिद्धार्थ सर जे काही तिकडनं टर्न मारला आणि जी काही त्यांनी कल्टी मारली आहे त्याच्यावरनं खरंच एक गोष्ट फक्त आपल्यालाच नाही आणि प्रत्येक राजकीय नेत्याला ती शिकण्यासारखी आहे. आणि ती गोष्ट म्हणजे की कलाकाराला काही पक्षाचे बाउंड्रीज नसतात. तो प्रत्येक पक्षाच्या सपोर्टला जाऊ शकतो का, कारण त्याला मानधन मिळत असतं, त्याला स्वतःची फॅमिली सेक्युअर करायची असते. मग ते एका वेळेला तो एकाच दिवशी सकाळी असं येऊ शकतं की सेनेच्या प्रमोशनला गेल्या दहीहंडीच्या, मग मनसेच्या, मग राष्ट्रवादीच्या एक्सेट्रा. बट जर मी ज्या नेत्याला फॉलो करतोय आणि त्या नेत्याच्या अगेन्स्ट तर मला कुठलाही शब्द ऐकणं मला तरी उचित नाहीये. हे जे काही आपण या क्लिपमधनं बघितलंय, आता असंही असू शकतं की तो योगायोग असावा की ते काहीतरी टर्न झाले असतील आणि आत निघून गेले असतील. बट ओव्हरऑल ते टायमिंग बघता आणि त्यांची बॉडी लँग्वेज बघता आणि ज्या प्रकारे ते आतमध्ये घुसले, तो असं वाटत नाहीये की तो फक्त योगायोग होता किंवा दुसरं काही कारण होतं. असं आमच्यापर्यंत तरी पोहोचता पोहोचतंय की सिद्धार्थ सरांना राजसाहेब ठाकरेंच्या विरोधात काहीही ऐकायचं नव्हतं. म्हणूनच स्वतः आपण ज्या नेत्याला फॉलो करतो त्याचे आपल्याला मतं पटतात, हे कुठेतरी डोक्यात बॅक ऑफ द माइंड, ते प्रेझन्स ऑफ माइंड त्या क्षणाला खूप डिफिकल्ट असतं. कारण एक तर आपण अमरावतीमध्ये आहोत, नवनीतजी त्या सुद्धा एक सिनियर लीडर आहेत. आता तुम्हाला त्या पटत असतील किंवा नसतील हा वेगळा भाग, पण त्यांच्या समोर त्यांच्याच आयोजित केलेल्या कार्यक्रमात असं बॅक टर्न घेणं आणि
आता थांबायचं नाही याचं प्रमोशन तर झालंच, त्याचबरोबर नवनीतजी शोधत होत्या जेव्हा त्यांचं बोलून झाल्यानंतर की अरे सिद्धार्थ सर गेले कुठे, तेव्हा त्यांचीच बातमी फुटली किंवा त्यांची बाटली फुटली असं म्हणायला काही हरकत नाही. सो एक तीर में दोन निशाण या क्लिपच्या माध्यमातून सिद्धार्थ सरांनी साधलेच आहेत. आणि जसं त्यांचं सगळे जे सोशल मीडियावर ही क्लिप बघतायत सगळेच त्यांचं कौतुक करतायत, तसं मी सुद्धा या व्हिडिओच्या मार्फत त्यांचं कौतुक करतो की बाबा बिझनेस एकीकडे, बट ज्या नेत्याला तुम्ही फॉलो करताय त्या नेत्याच्या अगेन्स्ट तुम्हाला काही ऐकणं न ऐकणं, ज्या प्रकारे तुम्ही तो बॅकटर्न घेतलात आणि ते इतकं स्पॉन्टेनियस होतं ना की फक्त ते 3-4 शब्दच बोलले असतील, वाक्य त्यांचं पूर्ण पण नाही झालं नवनीतताईंचं 3-4 शब्दांमध्ये की मुंबईत काही लोक भाषेचा जो विवाद त्याच्यात टर्न. सो ते खरंच खूप कौतुकास्पद होतं. आणि तुमच्या या कृतीला आता तुम्ही कोणाला सपोर्ट करताय, तुम्ही म्हणजे प्रेक्षक, सेनेला असेल त्यात सेना पण 2 झाले, राष्ट्रवादी असेल त्याच्यात पण 2 झालेत, बीजेपी असेल आणि मनसे विनसे जे काय, आपण आपल्या नेत्याशी कसं प्रामाणिक राहायला हवं. आणि फक्त आपल्याला इलेक्शनच्या आधी कुठली पार्टी क्वार्टर देते, कुठली पार्टी चिकन देते, बिर्याणी देते किंवा आता वेगवेगळ्या स्त्रियांचे डान्स दाखवते याच्यावर न जाता फक्त आणि फक्त मत त्याच नेत्याला द्या ज्याचं तुम्हाला सगळं म्हणणं पटतंय. आता पुढे जाऊन तो नेता काय करतो, तो इकडनं तिकडे उड्या कशा मारतो याच्यावर सुद्धा तुमचं मत अवलंबून असलं पाहिजे पुढे, अजून जेव्हा पुढची टर्म येते तेव्हा. सो प्रामाणिक राहा. सिद्धार्थ सरांकडनं या क्लिपमधनं हे खरंच खूप शिकण्यासारखं आहे, खास करून आपल्यापेक्षा राजकीय नेत्यांना, की ज्यांची आयडियोलॉजी तुम्हाला पटते आहे त्याच्या मताशी शेवटपर्यंत तुम्हाला ठाम उभं राहायलाच हवं, ना की आपल्याला इकडनं पैसे मिळत आहेत की इकडनं आपल्याला या भ्रष्टाचार जो काय आपण केलाय तिथपासून सुटकारा मिळण्यासाठी आपण आता सध्या या पक्षाकडे जाऊया, नंतर परत माफी मागून या पक्षाकडे परत येऊ शकतो जिकडे तुमचं ओरिजिन होतं तिथे. तुम्हाला ओव्हरऑल या सगळ्या संदर्भात काय वाटतं हे कमेंटच्या माध्यमातून कळवा. आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज या व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जय हिंद, जय महाराष्ट्र.